नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत पुणेरी रस्सा वांगी. पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वांगी मोठ्या प्रमाणावर पिकतात. अर्थातच त्यामुळे तिथे घरोघरी वांग्याचे वेगवेगळे पदार्थ होत असतात. आज आपण तिथली प्रसिद्ध रस्सा वांगी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. रस्सा वांगी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही मी छोटी ताजी वांगी घेतलेली आहेत. बटाटा, कोथिंबीर, तेल, मीठ, टोमॅटो, हिंग, हळद, धणा आणि जिरं आहे. कांदा लसूण मसाला आहे. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी 1 चमचा. 1 चमचा आलं आणि लसणाची भरड आहे. 1 चमचा शेंगदाण्याचे कूट आहे. आणि हा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. ही वांगी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता आपण त्याला 4 छेद देऊन घेऊया. देठ थोडासा आपण त्याचा उडवूया आणि फक्त 4 छेद द्यायचे. त्यामुळे आपल्याला कळतं वांग चांगलं आहे की किडलेलं आहे. ते वांग चांगलं आहे. वांगी आपली चिरून झालेली आहेत. बटाटा पण आपण असाच चिरून घेऊया. सालं काढूया आधी. मध्यम आचेवरती मी हे पसरट तोंडाचं भांडं ठेवलेलं आहे. भांड तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालूया. आपण ही आता चिरलेली वांगी आहेत ना, ही या तेलावरती थोडी परतून घेणार आहोत. तेल जरा पसरून घेऊया आपण आधी. आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं आणि धणे जे आपण घेतलेले आहे ना, ते टाकूया. धणे आणि जिऱ्यावरती आपण वांगी थोडीशी परतून घेणार आहोत. वांगी तेलामध्ये घालण्यापूर्वी वांगी स्वच्छ कोरडी करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग तेलाचे शिंतोडे आपल्या अंगावर उडतात. पाणी गेलं ना की तेलाचे शिंतोडे आपल्या अंगावरती उडतात. गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरतीच आपण वांगी छान अशी परतून घ्यायची. वांगी आपली लवकर शिजावी त्यासाठी मी छोटा पाव चमचा मीठ घालते. नंतर आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. पण आता वांगी शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया. आता साधारण 1.5-2 मिनिटं आपण झाकून त्याला वांग्याला जरा वाफ देऊया. वांगी वाफेवर ठेवून साधारण 1-8 मिनिट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे चिरून घेतलेले बटाटे आहेत ना, ते घालूया. वांग्याबरोबर बटाटे सुद्धा आपण तेलामध्ये जरा परतून घेणार आहोत आणि जरासे वाफवून सुद्धा घेणार आहोत. एक 1.5 मिनिट पुन्हा झाकून आपण एक वाफ घेणार आहोत. 2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढूया. वांग्यांचा आपला रंग सुद्धा बदललेला आहे आणि साधारण 50% वांगी आपली आत्ताच शिजलेली आहेत. काढून घेऊया आता ही वांगी.
आता याच कढईमध्ये मी पुन्हा तेल घालते, थोडं 2 चमचे तेल पसरून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आधी. एक चमचा मी आलं लसणाची भरड घेतली, ती सुद्धा आताच टाकूया. छोटा पाव चमचा हिंग घालते मी आणि पाव चमचा हळद. आता हे छान परतून घेऊया आपण. कांदा जरा मऊ झालाय. आता याच्यामध्ये मी 1 चमचा कच्च्या शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलेलं आहे ते घालते आणि 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस घालते. कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तोही आताच घालूया. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. छान मिक्स करून घेऊया आता हे सगळं. ही रस्सा भाजी पटकन होते आणि अतिशय रुचकर लागते. एक लक्षात ठेवायचं, ह्या भाजीसाठी, रस्सा भाजीसाठी साधं पाणी नाही वापरायचं, गरम पाणी वापरायचं. त्यासाठी मी या दुसऱ्या गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे. एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण आता घालूया. मगाशी वांगी परतताना मी थोडंसं मीठ घातलंय, पण आता ह्या मसाल्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया. नंतर चवीनुसार आपण मीठ ॲडजस्ट करणार आहोत. या दुसऱ्या गॅसवरती मी जे पाणी तापत ठेवलेलं होतं ना, त्यात थोडं गरम पाणी आपण या मसाल्यामध्ये घालूया. नाहीतर काय होईल, आपला मसाला जळेल. म्हणून थोडंसं पाणी आता आपण या मसाल्यामध्ये घालूया आणि झाकून एक 2-3 मिनिटं आपण छान मसाला शिजवून घेऊया. मसाला तुमचा जेवढा खमंग शिजेल तेवढी तुमची भाजी रुचकर होईल. झाकण ठेवून 2-3 मिनिटं झाली आहेत, बघूया आता. मसाल्याला रंग अगदी सुरेख आलाय आपला, मस्त. आता या मसाल्यामध्ये आपण वांगी आणि बटाटे परतून घेतलेले आहेत ना, ते घालूया. रस्सा करण्यासाठी आता आपण गरम करून घेतलेलं हे पाणी आहे ना, हे गरम पाणी आपण घालूया या भाजीमध्ये. मिक्स करून घेऊया सगळं. वांगी बटाटा शिजण्यासाठी आणि वांगी बटाटे मसाल्यामध्ये छान एकजीव होण्यासाठी आपण 3-4 मिनिटं झाकून वाफ घेऊया. पाच मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. रस्सा वांगी आपली तयार आहेत. वांगी छान शिजलेली आहेत बघा. स्पॅच्युला वांग्यामध्ये जातोय. बटाट शिजले का बघूया. बटाट पण आपलं छान शिजलेलं आहे, 2 तुकडे होत आहेत. रस्सा वांगी आपली तयार आहे. आता वरून बारीक कापलेली आपण कोथिंबीर थोडी घालूया.
गॅस बंद करूया आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया. आपली पुणेरी रस्सा वांगी तयार आहेत. पुण्याची प्रसिद्ध रस्सा वांगी तयार आहेत. सोपी आणि खमंग. वांगी आवडली असतील तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.